A very good evening to all gathered here and a warm welcome to all for this beautiful program called Kaves Kandan, that is Heartbeat. Poetry is the evidence of life. If your life is burning well, poetry is just a ash. Let me welcome and introduce the chairman of this session, Shri Anil Samant, Principal of Saraswat High Secondary School, Mapsa, and a President of Government Marathi Academy. He is also a poet, one-act play writer, and a critic too. In this session, various poets will recite their poems in Marathi, and related pictures will be shown on slides along with the translation of the poem in English. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला 1-2 मिनिटं आपल्या मनोरंजन करा. नमस्कार. वेळ खूप कमी आहे आणि आपल्या सगळ्यांना काव्य स्पंदन हा कार्यक्रम अनुभवायचा. पिक्चर्स दिसतील, अर्थ पोचवला जाईल. मला हे टायटल जे आहे काव्य स्पंदन ते कवितेकडे बघताना खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे कविता असा एक आकारबंद आहे की जगण्याचं कुठलंही स्पंदन कविता पकडू शकते. कवितेला हेच पाहिजे तेच पाहिजे असे शब्द पाहिजे असं काही नसतं. आणि दुसरी गोष्ट अशी, स्पंदन हे हार्टशी संबंधित. जगातले सगळे बाकीचे फॉर्म जे आहेत त्याच्यामध्ये कवितेचं वेगळेपण असं की विचार सुद्धा सांगताना तो हृदयाला स्पर्श करत असं सांगितलं जातं. आमचे चित्रण खानोलकर म्हणाले की जीभ झडली तरी जे गात असतात शब्द शब्द शाबूत ठेव त्यांना मरण म्हणजे अफवा वाटत असते. हा विचार पण तो ऐकत असताना पहिल्यांदा हृदयाला असं आतमध्ये घुसतो आणि नंतर त्याच्यावरती विचार होतो. स्पंदन म्हणजे मन आणि हृदय त्याच्या वाटेनं जाणारा अशा प्रकारचं साहित्य. आणि एका कवितेमध्ये मी म्हटलंय की कविता आपलं हृदय जिवंत ठेवते. एका कवितेमध्ये मी असं म्हटलंय की तसं मलाही असतं एक नाव, रेशन कार्डात चुरगळलेलं नाव. मलाही असतो एक पत्ता, पोस्ट हरवलेला पत्ता. आणि पोएट्री म्हणजे कवितेकडून कवी म्हणतो की एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास, एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास ज्यात कधी कधी मला होतो मी जिवंत असल्याचा भास. तेव्हा कविता ही आपल्याला जगणं जे आहे ते ज्याला आपण म्हणू की संवेदनशीलता हरवलेली असेल तर ती जागी करण्याचं काम काव्य करत असतं. कवितेबद्दल मध्ये मध्ये वेळ कमी आहे बोलण्यासारखा, परंतु मला जास्त उत्सुकता आहे की प्रत्यक्ष कवितेची स्पंदनं अनुभवण्यासाठी. तेव्हा मी विनंती करतो की आपण पुढे जाऊया. Now it is my pleasure to call upon Mr. Vinay Madgavkar to kindly recite his poem. Title of the poem is Rising of Maleism. If the poet Mr. Vinay Madgavkar will not mind, I'll say this in a lighter way. Female, beware, this is an image from a male's heart. पुरुषवादाचा उदय. हे विश्वची माझे घर असे मानणारे जसे आहे, हे विश्वची माझे घर असे मानणारे जसे आहे, तसेच घरालाच विश्व समजणारे आहे. सप्तपदी चालून गृहलक्ष्मी काहींच्या घरी येते. सप्तपदी चालून गृहलक्ष्मी काहींच्या घरी येते, तर काहींच्या गृहमंदिरात काढत लक्ष्मी आवडते. लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून आरंभिक कौतुक होते. लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून आरंभिक कौतुक होते. पुढे नारायण होते नराचा वानर बनवून ती त्याला नाचवते. नेत्रबाणाने तर कधी अश्रू असणारे त्याला ती घायाळते. नेत्रबाणाने तर कधी अश्रू असणारे ती त्याला घायाळ करते आणि सौंदर्यासमोर पुरुषार्थाला नतमस्तक व्हावे लागते. आणि सौंदर्यासमोर पुरुषार्थाला नतमस्तक व्हावे लागते. पत्नीला परमेश्वरी मानणाऱ्या त्रिदेवानी काय केले? पत्नीला परमेश्वरी मानणाऱ्या त्रिदेवानी काय केले? अनुसूयेचे सत्व हरायला बायकांच्या सांगण्यावर. अनुसूयेचे सत्व हरायला बायकांच्या सांगण्यावर. सीता त्यागावरून रामाचा राग येणं साहजिक आहे. सीता त्यागावरून रामाचा राग येणं साहजिक आहे. पण रामायण कैकेयीने घडवले हे काय खोटे आहे? नवऱ्याने जीव सोडला पण बाईने हट्ट सोडला नाही. नवऱ्याने जीव सोडला पण बाईने हट्ट सोडला नाही. नारी पीडितांचे भय केवळ येथेच संपत नाही. नारी पीडितांचे भय केवळ येथेच संपत नाही. पाश्चात्य जगतात याची परिसीमा गाठलेली दिसते.
पाश्चात्य जगतात याची परिसीमाच गाठलेली दिसते. पामर नराला मारून याला सुख कसे गरजते. माझी पतींची हत्या करणारी ऑस्ट्रेलियन कॅथरीन असो, माझी पतींची हत्या करणारी ऑस्ट्रेलियन कॅथरीन असो, ही बात स्पेनची प्रथम इन्क्विजिटर इजाबेल असो, विमा रकमेसाठी नवऱ्यांना मारणारी अमेरिकेतील बेल असो, विमा रकमेसाठी नवऱ्यांना मारणारी अमेरिकेतील बेल असो, अशीच अमानुष कृत्य करणारी इंग्लंडची राणी मेरी असो. त्यांचे अमानुष अंश आता भारतातही दिसतात. त्यांचे अमानुष अंश आता भारतातही दिसतात. पतिछळाच्या बळी जशा स्त्रिया दिसतात, पतिछळाच्या बळी जशा स्त्रिया दिसतात, तसे पत्नी पीडित काय कमी असतात. मुलींची छेड काढणे गरज, मुलींची छेड काढणे गरज, पण मुलांची छेड काढणाऱ्या मुलींचं काय. राखीव जागा सोडून काही बसमध्ये बसतात, राखीव जागा सोडून काही बसमध्ये बसतात. महिलांकरता हेल्पलाईन, पण पुरुषांकरता काय. रेप, छळ, हुंडा विरोधी कायद्याचा दुरुपयोगही होतो. रेप, छळ, हुंडा विरोधी कायद्याचा दुरुपयोगही होतो आणि खोट्या अपराधाची खरी शिक्षा अनेकदा निरपराधी होतो. आणि खोट्या अपराधाची खरी शिक्षा निरपराधी होते. स्त्री असो अथवा पुरुष, स्त्री असो अथवा पुरुष, अन्याय कुणावरही होऊ नये. स्त्री असो अथवा पुरुष, अन्याय कुणावरही होऊ नये. आणि जर होत असेल तर तो सहनही केला जाऊ नये. स्त्रीवाद नारी मनात आत्मभान जागवतो. स्त्रीवाद नारी मनात आत्मभान जागवतो. गगनात नारी घेण्यासाठी पंखाला बळ देतो. नारी सन्मानाचं संरक्षण स्त्रीवाद करतो. नारी सन्मानाचं संरक्षण स्त्रीवाद करतो. तसा पुरुषांच्या आत्मसन्मानासाठी आता पुरुषवादाचा उदय होतो. पुरुषांच्या आत्मसन्मानासाठी आता पुरुषवादाचा उदय होतो. धन्यवाद. नव्या पिढीतला एक नवा आशय, सामाजिक आशय मांडणारी कविता आमच्या मित्रांनी पेश केली. वेगळ्या प्रकारची कविता आमच्या ज्ञानेश्वरांनी मात्र म्हटलंय सगळ्या कवींसाठी, लेखकांसाठी मितुलीची बोलावे. कवितेने असा कमी बोलत जास्त सांगा. मी अभिनंदन करतो आमच्या मित्रांचं. वेगळा आशय त्यांनी मांडला. मला फक्त चिंता येते अशी की आपण काही इथं भाषणाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी बसलो, कवितेचा कार्यक्रम आहे. आणि आमच्या एका मित्रांनी म्हटलंय की कवी जेव्हा बोलत असतो फुलासारखं फुल होतं, तेव्हा आपण ऐकायचं असतं त्याच्या कडेवरचं मूळ. कवी होतो शब्द, आपण व्हायचं साथ. कवी होतो स्तब्ध, आपण व्हायचं नाद. कवी होतो सूर, आपण व्हायचं गळा. आणि कवी होतो बीज, आपण व्हायचं मळा. कारण कवी म्हणजे कवीच असतो. सगळ्या ग्रहताऱ्या कवी एकटाच रवी असतो त्यांनी म्हटलं. मला काय म्हणायचं, कविता आहे ना, संवाद थोडा जुळला पाहिजे. आवडली नाही तर ती प्रतिक्रिया, आवडली तर टाळ्या वगैरे वाजवतात. Now from Satyavan Pednekar comes a gushing stream of consciousness. It does not stumble at milestones of grammar because it admits no hurdle. Welcome Satyavan. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे गाव मला. पहिल्यांदा क्षमा मागतो प्राध्यापक म्हात्रे सरांची. त्यांची एक कविता आहे, विसरता येत नाही. त्यांच्या चालीवर आहे, जरा सांभाळून घ्या. पहिलाच प्रयत्न आहे काय गाऊन सांगतो. कवितेचं नाव आहे गाव मला. वेगळे गाव मनाचे, वेगळे गाव मनाचे, वेगळे गाव मनाचे, जावे यावे कधीही जुळतात भाव शब्दानी, धुंद रंगून जावे. वेगळे गाव मनाचे, नसावे कर्ज कुणाचे, बंद हे रेशमाचे,
नसावे कर्ज कुणाचे बंद हे रेशमाचे गुंतून जावे हृदयात जग आहे जणू मैत्रीचे वेगळे गाव मनाचे जावे यावे कधीही वेगळे गाव मनाचे जीवांचा सल्ला चिवचिवांचा सल्ला चिवचिवांचा सल्ला त्यांच्या स्वराने गावे मन हेराव्या समहिरवे प्रेमात रंग उधळावे वेगळे गाव मनाचे पाचव्या मोर पिसाला पाचव्या मोर पिसाला पाचव्या मोर पिसाला पाचव्या मोर पिसाला रंगावे कुणी कशाला मोहून जावे गंधाला स्पर्शाला तुझ्या स्मरावे वेगळे गाव मनाचे वेगळे गाव मनाचे वेगळे गाव मनाचे. धन्यवाद. Hello. Who needs a stream when one can drench in the moonshine? This is not ordinary poem. This is a ray in the dark. Now I request Mr. Dattaprasad Chok to give a voice to his heart. सुधीर फडकेंनी गायलेली एक सुंदर वेळेली आहे आणि गाऊन ती चांगली सादर करता येते. मला गाता येत नाही, माझ्यानंतर बरेच कविता गाऊन वगैरे सगळे तरी सुद्धा तिची आठवण करा त्या पुढे त्या चालीची. प्रिया आज माझी नसे साथ द्या अशा त्या ओळी आहे. ही गजल त्या चालीवर म्हणता येईल. तुझी भेट ध्यानी पुरे चांदण्यात तुझी भेट ध्यानी पुरे चांदण्यात मनाला धुमारा स्फुरे चांदण्यात जीवा गुंफिलेली हाती तुझ्या रे भिजे अंग अंग पुरे चांदण्यात मनाला धुमारा स्फुरे चांदण्यात मिळाली मिठी ती नवे श्वास प्यालो मिळाली मिठी नवे श्वास प्यालो दुरावा उरीचा सरे चांदण्यात मनाला धुमारा स्फुरे चांदण्यात आता आठवांची फुले क्षीण झाली आता आठवांची फुले क्षीण झाली तरी रंग त्यांचा भरे चांदण्यात मनाला धुमारा स्फुरे चांदण्यात जरी साथ गेली अन उरले उसासे जरी साथ गेली नि उरले उसासे व्यथा वास्तवाची नुरे चांदण्यात मनाला धुमारा स्फुरे चांदण्यात तुझी भेट झाली पुरे चांदण्यात मनाला धुमारा स्फुरे चांदण्यात. धन्यवाद. Thank you, Dattaprasad. Family is the best gift we can ever get. Shekhar has shown that not money, success or achievement, but it's a family that matters more. A sort of pain is sensed in Shekhar's poem. The poem must be from the fear of losing family. I request Shekhar, who always smiles, to express his love and feelings for his family through his poem with a smile. Thank you, Professor Nita, for this wonderful introduction. I also thank Professor Vinay Margamkar for helping me to translate this poem from Konkani to Marathi. And I beg your pardon for I always fumble at Marathi. मी मडकं माझा कुंभार मेला हो तरी सुद्धा त्याच्या स्मृती मला माझ्या मातृत्वाचा विसर पाडतात का, असं का? मी मडकं माझं चाक मोडलं हो तरी सुद्धा माझ्या मातीच्या विस्मृतीने माझ्यातील माती घटत जाते का, असं का? मी चित्रकार नसलेले
जगातले नाही रंग त्याच्या शोधात गेलेले. का असं का? आशेच्या आकाशात झेपणारा मी गरुड, पण पंख माझे दुरावले. ध्येयासक्तीने तुम्हाला शोधत गगनात झेपावणं जमलं नाही तरी सुद्धा अखंडित उड्या मारणं मी सोडणार नाही. थँक्यू. आजच्या या काव्य स्पंदनामध्ये खूप चांगली गोष्ट आहे की नेहमीचे आशय नाही तर काही वेगळ्या अशा प्रकारचा आशय. मी अनेकदा असं विचार करतो की एखादा कवी ज्यावेळी लिहितो किंवा तो कथा सांगत नाही, नाटक लिहित, कादंबरी लिहित नाही, तर जगण्यामध्ये असा एक आशय असतो की तो कवितेच्या आकार बंधनातूनच सांगितला जाऊ शकतो. आणि आज काही नवे कवी मला गोव्यामध्ये दिसत आहेत की मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते, स्पंदन कुठे असतं तर दुसऱ्यांचे अनुभव नाही, मला माझ्या जगण्यामध्ये आलेला जिवंत अनुभव आहे तो ज्यावेळी मांडण्याचा मी प्रयत्न करतो त्यावेळी तो जळत्या निखारासारखा दुसऱ्याला कुठेतरी स्पर्श करतो. एक भिंतीवर कॅलेंडर आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की माझं जगणं आहे कॅलेंडरमध्ये मला दिसतंय. एका कवितेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला. पांढऱ्या भटक वाळवंटात हलणाऱ्या सोनेरी तळ्यासारखं एक रंगीत कॅलेंडर नाचत असतं अलगद माझ्या घराच्या भिंतीवर. अगदी खाली सळसळ वाहत असते एक निळी जांभळी नदी. कॅलेंडरचं चित्र अगदी खाली वाहत असते, सळसळ वाहत असते निळी जांभळी नदी स्वप्नांची साडी नेसून. नदी श्वासांचं शीड काढलेलं एक तारू तुरुतुरु. नदी श्वासांचं शीड काढलेलं एक तारू तुरुतुरु देहाच्या काठावरून देहूचा घाट शोधत. देहाच्या काठावरून देहूचा घाट शोधत तारवाच्या एका पापणीत एक फुलपाखरू. तारवाच्या एका पापणीत एक फुलपाखरू वाऱ्यावर झुलणाऱ्या ढगांची कविता गुणगुणत चांदण्याच्या ओठांनी ढगांच्या माथ्यावर चांदण्याच्या ओठांनी शब्दांवाचून बोलणार एक मुक आभाळ. मी आभाळावर जात नाही, मी आभाळावर जात नाही जिथे असतो एक खेळा भिंतीत घट्ट रुतलेला. मी आभाळावर जात नाही जिथं असतो एक खेळा भिंतीत घट्ट रुतलेला. मी नदी खाली पाहत नाही, मी नदी खाली पाहत नाही जिथे असतात काही दिवस फाडायचे राहून गेले. Friends, what do women want? This question has remained unanswered for centuries. It is because women were afraid of speaking about their mind. Dr. Geeta, a bold voice, is breaking this false conspiracy of silence. Dr. Geeta, everyone's heart is awaiting to echo your poem. आताच एक कवी मित्राने आपल्या पुरुष प्रधान व्यवस्थेत स्त्रीचं रूप कशा पद्धतीने मांडलं गेलेलं आहे प्राचीन काळापासून आजपर्यंत याचं एक चित्र त्याच्या कवितेतून मांडलेलं आहे. आणि पुरुष आणि स्त्री हे समांतर असल्यानंतर प्रकृतीचा एक वेगळा असा अनुभव आपल्याला किती सुंदर पद्धतीने येऊ शकतो याचं चित्र त्यांच्या त्या कवितेतून दिसलं. मी माझ्या कवितेतून आजवर स्त्रीच्या मनात जी पुरुषाची एक प्रतिमा आहे किंवा तिच्या जाणीवेतील जो पुरुष आहे जो कुठं भेटला की नाही हा मोठा प्रश्न आहे, कारण आपण पुरुष प्रधान व्यवस्थेत राहतो. आणि त्यातला एक जो पुरुष आहे तो पुरुष प्रधान व्यवस्थेतून आलेला आहे आणि एक आहे पुरुष तो स्त्रीच्या मनातील आहे. आणि तो कुठंतरी शोधण्याचा प्रयत्न आज एकूणच अवेअरनेस आलेली किंवा स्वतःचा आत्मभान जागृत झालेली स्त्री तिच्या मनामध्ये आपल्याला दिसून येतो. दोन पुरुष सतत बाईच्या भोवती फिरतात. दोन पुरुष सतत बाईच्या भोवती फिरतात. इतरांसाठी एकाचं असणं गरजेचं, इतरांसाठी एकाचं असणं गरजेचं जो पुरुष प्रधान व्यवस्थेतून आलेला आहे. बाईसाठी मात्र दुसराच महत्वाचा, बाईसाठी मात्र दुसराच महत्वाचा. कारण एक वास्तवात तिच्या बरोबर जगतो तर दुसरा
तिच्या कल्पनेत दिवस रात्र वावरतो. बऱ्याच गोष्टी सांगताही समजत नाहीत एकाला. बऱ्याच गोष्टी सांगताही समजत नाहीत एकाला. दुसरा मात्र तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतो आपोआप. तिला माहीत आहे सर्वार्थाने ओळखतो दुसरा. म्हणूनच तो कदाचित तिच्या कल्पनेत असावा. विशिष्ट चौकटीच्या पलीकडे त्याचे जाणे, तिचे माणूसपण जपणे हेच तर त्याच्या जवळ नेते तिला. त्यामुळे अस्तित्वाचा प्रत्येक पापुद्रा उलगडते ती त्याच्याजवळ कोणत्याही संकोचाशिवाय. कधीतरी हा पाठशिवणीचा खेळ समजेल त्याला याची तिला भीती राहिली नाही. कधीतरी पाठशिवणीचा खेळ समजेल त्याला याची तिला भीती राहिली नाही. कारण बाईलाही असू शकतात दोन पुरुष. इतरांसाठी एकाचे असणे गरजेचे, बाईसाठी मात्र कायमस्वरूपी दुसराच महत्वाचा. खरंच सतत दोन पुरुष निश्चितच फिरतात बाईभोव. धन्यवाद. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राध्यापक गीता यांनी आभार मानते. धन्यवाद गीता. Our next poet is Dayaram Pandloskar. Our next poet, believe me, he is a constable by profession and he has arrested the emotions of deserted wives in handcuffs of wars. True to his name, he is full of sympathy. Mr. Dayaram, the stage is yours. कवितेचं नाव आहे पालखी तिच्या पाहिली. चलात गो भुरग्यानो शरकुणांग जाऊया, चलात गो भुरग्यानो शरकुणांग जाऊया, शरकुणाच्या निमतान चारातून खाऊया. चलात गो भुरग्यानो शरकुणांग जाऊया, शरकुणाच्या निमतान चारातून खाऊया. काल खरे भाग्याचे म्हशी मळा चुकले, काल खरे भाग्याचे म्हशी मळा चुकले, सडवल्या धंगरांनी शोधले. काल खरे भाग्याचे म्हशी मळा चुकले, सडवल्या धंगरांनी शोधले. बाबग्या खातीर देवगुलो घालूया, बाबग्या खातीर देवगुलो घालूया, शरकुणाच्या निमतान चारातून खाऊया. चलात गो भुरग्यानो शरकुणांग जाऊया, शरकुणाच्या निमतान चारातून खाऊया, शरकुणाच्या निमतान चारातून खाऊया. अख्खा गाव गजर करीत, अख्खा गाव गजर करीत कमरेवर टोपली घेऊन जाणारी ती गोवऱ्या गोळा करायला जायची की पिटुकल्या मुलांसोबत रानमेव्यावर ताव मारायला. अख्खा गाव गजर करीत कमरेवर टोपली घेऊन जाणारी ती गोवऱ्या गोळा करायला जायची की इटुकल्या मुलांसोबत रानमेव्यावर ताव मारायला. हा प्रश्न आजही उत्तरांच्या शोधात, हा प्रश्न आजही उत्तरांच्या शोधात. ती म्हणजे पतीनं नको ते आरोप ठेवून माहेरी पाठवून दिलेलं चालतं बोलतं एक यंत्र. ती म्हणजे पतीनं नको ते आरोप ठेवून माहेरी पाठवून दिलेलं चालतं बोलतं एक यंत्र. वर्षे रोटली बिचारी प्राथमिक सत्याचे पाडे पिसून लडखडत चालत होती आयुष्याच्या काठावरून. वर्षे रोटली बिचारी प्राथमिक सत्याचे पाडे पिसून लडखडत चालत होती आयुष्याच्या काठावरून. अंगणात गड्ड्याने खेळताना अंगणात गड्ड्याने खेळताना आपल्या अंगणाच्या मेरेवर उभी राहून मला मोठ्यानं हात घालायची, मला मोठ्यानं हात घालायची, म्हणायची, अरे साबल्या गड्ड्याने खेळते तो गड्डो जरवतलय, हय्ये बेगीन तुका काय सांगत, हय्ये. गावभर भुजणारी हात फुलागत दरवळायची, गावभर गुंजणारी हात फुलागत दरवळायची. मी पळत जायचो, मग हळू हातातला गुळाचा खडा माझ्या हातात कोंबून म्हणायची, मग हळू हातातला गुळाचा खडा माझ्या हातात कोंबून म्हणायची, धूर सोडच्या पहिली रेल्वे धावाक जाई, हा धूर सोडच्या पहिली रेल्वे धावाक जाई, हा.
मग माझी गाडी धूर न सोडता गुपचूप तिथून पडायची. मग माझी गाडी धूर न सोडता गपचूप तिथून पडायची. आज गुळाचा खडा न देता म्हणाली, आज गुळाचा खडा न देता म्हणाली, चल मी येते तुझ्या बरोबर खेळा, चल मी येतोय तुझ्या बरोबर खेळा. मग काय लागली डावपाळीचं गाणं बडबडायला, मग काय लागली डावपाळीचं गाणं बडबडायला. आबलार बाबलार बाबल्याची टोपी, शिवाजीची तलवार, कोंबडी गुरुवार, कोंबडेचे अंडे 12 पेंडे, तामाराचा पोर पाखांचोर. अरे आबलार बाबलार बाबल्याची टोपी, शिवाजीची तलवार, कोंबडी गुरुवार, कोंबडेचे अंडे 12 पेंडे, तामाराचा पोर पाखांचोर. अगदी लहान मुलासारखीच उड्या मारत, अगदी लहान मुलासारखीच उड्या मारत माझ्यावर डावाला म्हणून टाळ्या वाजवू लागली, माझ्यावर डावाला म्हणून टाळ्या वाजवू लागली. मी मात्र विलक्षण टाळ्यांच्या आवाजात हरवून, मी मात्र विलक्षण टाळ्यांच्या आवाजात हरवून दरवर्षी जत्रेच्या दिवशी, दरवर्षी जत्रेच्या दिवशी ढोल ताशाच्या नादात देवळाभोवती, ढोल ताशाच्या नादात देवळाभोवती गोल पूर्णानंद तिच्यात पालखी पाहिली, गोल पूर्णानंद फिरणारी तिच्यात पालखी पाहिली, तिच्यात पालखी पाहिली. धन्यवाद. Friends, as we grow building up an image of father, as we pursue superficially, strict, heartless, sometimes rude, not knowing the actual sentiments and his feelings. The poet says a father could be understood by one when one becomes a father. Now I request Yuvraj to present his poem. नमस्कार. कवितेचं नाव आहे बाप माणूस. बाप कळायला बाप हवा लागला, बाप कळायला बाप हवं लागलं, पोराच्या ठेचकाळण्यासारखे काळीच हलावं लागलं. राग खूप आला होता, राग खूप आला होता जेव्हा शाळेत पाठवताना बापानं काठीनं बदड बदड बदडलं, पण मारताना त्याच्याही काळजात कळ उठली होती हे कळायला पोरावर हात उतारावा लागला. बाप कळायला बाप व्हावा लागला. ताप खूप आला होता, ताप खूप आला होता तेव्हा बचकावर औषध बापानं तोंडात कोंबलं. ताप खूप आला होता तेव्हा बचकावर औषध बापानं तोंडात कोंबलं, पण त्यालाही मला बरंच करायचं होतं हे कळायला सिरप पाजण्यासाठी पोराचं नाक दाबावं लागलं. बाप कळायला बाप व्हावा लागला. लाल खूप झाला होता का, लाल खूप झाला होता का जेव्हा गणित चुकलं म्हणून बापानं कानफडात लगावलं, पण त्यानं मला माझ्यापेक्षाही चांगलं शिकवलं हे कळायला पोराबरोबर अक्षर गिरवावं लागलं. बाप कळायला बाप व्हावा लागला. निगरगट्ट वाटला बाप, निगरगट्ट वाटला बाप खूप जेव्हा पाय मोडला. निगरगट्ट वाटला बाप जेव्हा पाय मोडला. आईलाही त्याच्या वाट्याचं रडून घ्यावं लागलं, आईलाही त्याच्या वाट्याचं रडून घ्यावं लागलं, पण त्यानंही काळजावर दगड ठेवला होता हे कळायला पोराचं पोट कापलं जावं लागलं. बाप कळायला बाप व्हावं लागला. आनंद खूप झाला, आनंद खूप झाला जेव्हा गणपतीला बापानं माझ्यासाठी नवीन कापड आणलं. आनंद खूप झाला जेव्हा गणपतीला बापानं माझ्यासाठी नवीन कापड आणलं, पण त्यानं मात्र जुनच शर्ट घातलं होतं हे कळायला पोराला कापड आणावं लागलं. बाप कळायला बाप व्हावं लागलं. गडबड खूप केली मी कॉलेजात जायच्या सकाळी, गडबड खूप केली मी कॉलेजात जायच्या सकाळी.
फी देण्यापूर्वी बापाला रात्रभर विचार करत जागावं लागलं आणि त्याला कुठून कशी जोड केली असेल हे कळायला पोराचं नर्सरीचं डोनेशन भरावं लागलं. बाप कळायला बाप व्हावा लागला. मस्ती खूप केली. शेवटची वेळ मस्ती खूप केली मी मोठं होईपर्यंत. प्रत्येक वेळी बापानं मला सांभाळून घ्यावं लागलं. मस्ती खूप केली मी मोठं होईपर्यंत. प्रत्येक वेळी बापाला मला सांभाळून घ्यावं लागलं. पण खरंच तो माझ्यापेक्षा तो सर्वांपेक्षा चांगला बाप होता. हे कळायला मला बाप व्हावं लागलं. हे कळायला मला बाप व्हावं लागलं. बाप कळायला बाप व्हावं लागलं. Now, this is not just my poem, it is yours too. It is everyone's. I quote myself. माझ्या कवितेचं नाव आहे जगताना. रोज मी थोडी थोडी जगते. रोज मी थोडी थोडी जगते तुझ्या आनंदाचं चांदणं घरभर पसरताना पाहून. रोज मी थोडी थोडी मरते. रोज मी थोडी थोडी मरते तुझ्या स्त्रीत्वाच्या संरक्षणाची चिंता वाहून. रोज मी थोडी थोडी मोकळी होते. रोज मी थोडी थोडी मोकळी होते तुझ्या निरागस बालपणात प्रौढत्व विसरून. रोज मी थोडी थोडी रमते. रोज मी थोडी थोडी रमते तुझ्या भातुकलीच्या खेळात खरं खरं जगून. रोज मी थोडा थोडा नवा ऋतू अनुभवते. रोज मी थोडा थोडा नवा ऋतू अनुभवते तुझ्या शरीर मनाचे बदलते इंद्रधनु पाहून. रोज मी थोडी थोडी सांशक होत जाते. रोज मी थोडी थोडी सांशक होत जाते तुझ्या अनुभवाचं क्षितिज विस्तारताना पाहून. रोज मी थोडी थोडी तुटत जाते. रोज मी थोडी थोडी तुटत जाते तुला जगाच्या मांदळ्यात जोडताना पाहून. रोज मी थोडे थोडे जीवनाचे रंग अनुभवते. रोज मी थोडे थोडे जीवनाचे रंग अनुभवते तुला माणूस म्हणून घडताना पाहून. तुला माणूस म्हणून घडताना पाहून. धन्यवाद. Now we will have the pleasure of listening to a poet of pain. Paresh, why are you so sorry? Don't you know our sweetest songs are those which tells us about our saddest thoughts? And now we will have with us the poetry of fragrance of pain. Now Paresh Naik will conquer your heart. Namaskar. Although this is a fragrance of pain, but it's a fragrance of pain. मला वेदना ही मोगऱ्यासारखी वाटते आणि कुठेतरी त्या वेदनेतून मी कुठेतरी सकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याबद्दलची ही कविता आहे. हरकत नसेल तर गाऊ का? गाण्याचा प्रयत्न करतो. शब्द शब्दातून माझ्या सुखच पुरवाईत गेलो. शब्द शब्दातून माझ्या सुखच पुरवाईत गेलो. मोगरा मानून मी वेदना माळीत गेलो. मोगरा मानून मी वेदना माळीत गेलो. सोडला माझा जरी हात माझ्या जिंदगीने. प्रेमाबद्दलचा शेर आहे. सोडला माझा जरी हात माझ्या जिंदगीने. वायदे प्रेमातले मी एकटा पाळीत गेलो. वायदे प्रेमातले मी एकटा पाळीत गेलो. मोगरा मानून मी ही वेदना माळीत गेलो. यानंतर बघा, सांत्वनाची थाप आली कैकदा दारावरी. सांत्वनाची थाप आली कैकदा दारावरी. हसून गालात थोडे हुंदका जाळीत गेलो. हसून गालात थोडे हुंदका जाळीत गेलो. का? मोगरा मानून मी ही वेदना माळीत गेलो. जाहले बेसूर गाणे मानतो माफी असावी. जाहले बेसूर गाणे मानतो माफी असावी. सारखा बेताल होणे मात्र मी टाळीत गेलो. सारखा बेताल होणे मात्र मी टाळीत गेलो.
मोगरा मानून मी ही वेदना माळीत गेलो. आणि शेवटी कसं असतं की माणसं कधी धावतात की मेल्यानंतर. आपण मेल्यानंतर की मला असं सांगायचंय, काय सांगू रे परेशा थाट माझ्या मृत्यूचा. परेश म्हणजे परमेश्वर. काय सांगू रे परेशा थाट माझ्या मृत्यूचा. रेचिते वरती पुरी मी फुल कवटाळीत गेलो. रेचिते वरती उरी मी फुल कवटाळीत गेलो. मोगरा मानून मी ही वेदना माळीत गेलो. मोगरा मानून मी ही वेदना माळीत गेलो. धन्यवाद. Sandeep Madekar emerges from the starving soil of Konkan. As you all know, Konkan region is known for its natural beauty. And this fragrance of natural beauty is captured by Sandeep. Sandeep, may I request you to sing about the good days. मालवणी कविता मी कधी कधी गातो नाही, सांभाळून घ्यायचा. सर सर आणि असंच आहे अमन सर कवितेचं नाव कोकण गीत. फळा फुल्लर पन्नर पन्नर चांदणा पडन गेला. फळा फुल्लर पन्नर पन्नर चांदणा पडन गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. फळा फुल्लर पन्नर पन्नर चांदणा पडन गेला. फळा फुल्लर पन्नर पन्नर चांदणा पडन गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. उंच उंच माडात केळीची बाग रे. उंच उंच माडात केळीची बाग रे. केळीची बाग रे. केळीची बाग रे. चुडता 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 पेड्यांचा शिट्टा फुटून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार. तांबड्या तांबड्या मातीयेत मसुऱ्याचा भात रे. तांबड्या तांबड्या मातीयेत मसुऱ्याचा भात रे. मसुऱ्याचा भात रे. मसुऱ्याचा भात रे. पातील 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 नाचण्याचा कणीस भरून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार. तोरांच्या आमटाणी चाफरांची साखरे. तोरांच्या आमटाणी चाफरांची साखरे. चाफरांची साखरे. चाफरांची साखरे. बरणी 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 आवळ्याचा लोणचा भरून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार. आंब्याच्या घमघमाटीत फणसाचो वास रे. आंब्याच्या घमघमाटीत फणसाचो वास रे. फणसाचो वास रे. फणसाचो वास रे. पन्ना पन्नर पन्ना पन्नर फिरणीच्या फिरण फुटून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार. गावठी नळ्याच्या खाती माणसांचं वावर. गावठी नळ्याच्या खाती माणसांचं वावर. माणसांचं वावर रे. माणसांचं वावर. घराघरात घराघरात माणूस पण हसन खेळून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. फळा फुल्लर पन्नर पन्नर चांदणा पडून गेला. फळा फुल्लर पन्नर पन्नर चांदणा पडून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार नशीब खेळून गेला. कोकणच्या अंगा खांद्यार. ला 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 ला. आणि मला बोलावलं होतं प्रत्येक कवितानंतर त्याचा आस्वादपर असं थोडं काहीतरी बोलावं असं. परंतु खूप कठीण गोष्ट होती आणि असं काही गडबडीत कवितेवर काहीतरी बोलायचं आणि बोलणं हे मला मान्य नाही.
तरी सुद्धा आता 1-2 मिनिटांमध्ये याचा समारोप करतो. वसंत सावंतांनी एका कवितेमध्ये खूप चांगलं म्हटलं की कवितेची तशी काही समीक्षा गणितासाठी करण्याची गरज नाही. डिसेक्शन त्यांनी म्हटलं की बरे झाले येथे चष्मेवाले मराठी टीकाकार नाहीत. कवितेच्या प्रांतामध्ये असं म्हटलं बरे झाले ते चष्मेवाले मराठी टीकाकार नाही. त्यामुळे मी काही चष्मा लावलेला असतं तरी कवितेवर त्याची समीक्षा वगैरे असं काही बोलणार नाही. आजचं एक फलित असं 2-3 गोष्टी ज्या मला जाणवल्या की ज्या कविता म्हटल्या त्या खऱ्या कविता, जगलेल्या कविता होत्या. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की एखादी संपूर्ण कवितेमध्ये कुठेतरी अशी एखादी ओळ जरी जिवंत असते ना, अनुभवलेली स्पंदन असली तरी ती कविता तुम्हाला जिवंत असली की बरं वाटतं. अशा जिवंत कविता होत्या. एक. दुसरं, दुसऱ्यांच्या अनुकरणामध्ये न गुरफटता मला काहीतरी वेगळं सांगायचं आहे. आणि आज एक फलित असं की काही प्रयोग होते. उदाहरणार्थ आमचे पाडलोसकर मित्र गावाच्या मातीतला तो ढंग सुरातून प्रकट करता करता मध्येच मुक्त छंदातून आपला संवाद साधत एक नवा प्रयोग. किती यशस्वी होईल वगैरे, परंतु काहीतरी कुमार गंधर्व म्हणायचे की माझ्या गाण्याचं वैशिष्ट्य असं की गेल्या वेळी मी जो राग जसा म्हटला तसा आता म्हणणार नाही, काहीतरी वेगळं म्हणेल. ते यशस्वी होऊ दे किंवा नसू दे. तेव्हा आजच्या कवीने काहीतरी नवं सांगण्याचा प्रयत्न केला, हे दुसरं फरक होतं. आता तिसऱ्याबरोबर आमचे कॉलेजमध्ये तरुण इथं काय आहेत. मला अनेकदा असं वाटतं की मी कविता लिहिल्या पण अजून माझं कवितेचं पुस्तक प्रसिद्ध केलं. भय वाटतं मोठे कवी बघताना की आपण नवं काही जर वेगळं लिहिलं नाही, कविता वाचाव्या, त्याचा आनंद घ्यावा. दुसरं असं की असा एक गैरसमज आहे की काहीतरी अशी एक प्रतिभा दिलेली असते आणि काहीही श्रम न करता आपोआप येत राहते असं अनेक जणांचं, आणि आपोआप येतं अशी ती कविता. मला स्वतःला असं वाटतं की कविता तो कवीकडनं भरपूर मागत असते. आमच्या मनमोहनाने ना फार सुंदर लिहिलं की खरं म्हणजे ज्याला चांगलं कवी व्हायचं आहे तर आयुष्यभरात जळावं लागतं. त्याने का कवितेमध्ये म्हटलंय की कवीची शवयात्रा चाललेली असताना की शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतची होता, आणि फुले तयावर उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतची होता. जो जळतो तो फुलत असतो. त्या कवीकडे कविता मागत असते. एक दुसरी एक गोष्ट अशी की मला अनेकदा अलीकडे असं वाटतं खूप रेटरिक होतं, मला एवढंच सांगायचं असतं आणि मी इतकं बोलत राहतो. तेव्हा ज्ञानेश्वरांचा मी उल्लेख केला ना, मिथुनेशी बोलावे. तुम्ही जे काही सांगताय ना ते कवितेचा फॉर्मच असा आहे की तो कमीत कमी याच्यामध्ये मांडला जावा. आणि जो अर्थ मला प्रकट, जो आशय किंवा जी अनुभूती, जे स्पंदन मला सांगायचं आहे त्याला गाणं आवश्यक आहे का, त्याला मुक्त छंद आवश्यक आहे का, त्याला आणि कवितेला सगळं आवश्यक आहे आणि नाही. कवितेला काही हे शब्द चालतात, ते शब्द चालतात, वृत्तात असावी का, याच्यात असावी का, समाज जीवनावर असावी का, निसर्गावर असावी का. जीवनाची कविता असते, जगण्याची कविता असते, ती असावी. आणि आज अशा प्रकारच्या कविता, विशेषतः गीता तोरणेचं मी अभिनंदन करतो की एक नवा प्रयोग केला की एका बाजूला मराठी कविता चाललेला असताना तिकडे इंग्लिशमधून त्याचा अनुवाद होता. एका इंग्लिश तत्ववेत्याने फार सुंदर म्हटलंय की ट्रान्सलेशन इज लाईक अ वुमन. हे जरा माफ करून म्हणतो. इट्स लाईक अ वुमन, इफ इट इज ब्युटिफुल देन इट इज नॉट फेथफुल, अँड इट इज फेथफुल देन इट इज नॉट ब्युटिफुल. असं म्हटलं. म्हणजे असं की अनुवादामध्ये तुम्ही आशा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचं सौंदर्य हरवतं, आणि सौंदर्य पकडण्याचा प्रयत्न केला तर आशा हरवतं. पण आमच्या मित्रांनी खूप चांगला प्रयत्न केला. हे नवीन प्रयत्न काहीतरी व्हायला पाहिजे. एक कविता आहे, इतर श्रोत्यांसाठी आशय चित्रांचं एक त्याला असं आहे. किंवा मी या सगळ्यांचं हे करतो. आणि शेवट करताना ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये मी आहे त्या शिक्षण क्षेत्राची शोकांतिका बघत असताना मी अनेकदा म्हटलेली पण मला आवडणारी आणि लोकांना कळणारी अशी एक कविता आहे, ती म्हणतो आणि या ठिकाणी थांबतो. विनंती करेन, इथं उपस्थित आहे, या सत्राचा समारोप एखाद्या कवितेनं, या सत्राचा समारोप एखाद्या कवितेनं जर झाला तर कविता गुणगुणत आम्ही इथून जाऊ. तेव्हा समारोप झाल्यानंतर एखादी खास कविता आहे ना, कवितेला आमच्यासाठी वेळ आहे. झालं 1-2 मिनिटं. एक कविता मी सांगतो आणि त्यानंतर समारोप होईल. सुबक छपील पुस्तकासारखे मास्तर वर्गात शिरले अक्षरांच्या पावलात. त्यांच्या एका हातात खडू होता पांढरा शुभ्र आणि दुसऱ्या हातात काही सुविचार बेवारशी पुस्तकात सापडलेल्या नक्षीदार मोरपिसांचा. भिंतीचेही तेव्हा कुतुब मिनार व्हायचे तेव्हा मास्तर इतिहास शिकवताना, आणि फळ्यालाही फुटायचे
आणि फळालाही फुटायचे चंद्राचे डोळे कवितेचे चंद्र ओघळताना तेव्हा मास्तर नवे नवे होते. तेव्हा मास्तर नवे नवे होते. मग हळूहळू खडूसारखे झिजून गेले मास्तर फळ्यावर. मग हळूहळू खडूसारखे झिजून गेले मास्तर फळ्यावर. आता मास्तरांचं वय झालं आहे. आता मास्तरांचं वय झालेलं आहे. आंघोळीला पंचा लावताना त्यांना कधी कधी आठवतात गांधीजी. आंघोळीला पंचा लावताना त्यांना कधी कधी आठवतात गांधीजी आणि अडकित्यात सुपारी फुंकताना लोकमान्य. हल्ली नेहमीच ऐकू येतात मास्तरांना शेवटच्या घंटेचे टोल. हल्ली नेहमीच ऐकू येतात मास्तरांना शेवटच्या घंटेचे टोल. आणि मास्तर चष्म्यावरची जुनी जखम रोज नव्यानं पुसत असतात, नव्यानं पुसत असतात. आणि विनंती करतो एक या या सगळ्या स्पंदनाचा समारंभ ज्यांच्या कवितेवर आपण अपरंपार प्रेम करतो आपल्यासमोर मात्रेजी येतात. त्याच्यापूर्वी अनिल सावंत सर तुमचे आभार, शेखर नाईक तुझेही आभार आणि इथे उपस्थित सर्व ऑडियन्सचे आभार. आणि मात्रे सर आम्ही ऐकल्या वेळेला तुम्हाला सांगतोय तर तुमचेही आभार. एक प्रिव्हिलेज आहे या काव्यस्पंदनाचा शेवट कवितेने होतोय. खरं तर गोव्यावर आपण खूप प्रेम करतो, गोव्यातल्या कवींवर सुद्धा प्रेम करतो. आणि आज जसं सामंत सर म्हटले त्याप्रमाणे सगळ्या नव्या प्रतिभावंतांच्या नव्या नव्या कल्पना ऐकून फार बरं वाटलं. म्हणजे एक सतत अशी भीती असते की नवीन कविता कितपत जोर कसे येते, किती खोल येते, किती मनापूर्वक येते. तर खूप सुंदर चित्र आहे. फार कमी जणांनी म्हटल्या कविता आज, पण सगळ्या कविता लक्षात राहण्यासारख्या आहेत. त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि एका कवितेच्या सगळीच कडवी म्हणत नाही, म्हटलं फार आवडती कविता आहे, आठवणींची कविता आहे ती मी म्हणतो. ती कविता अशी आहे. छातीत फुले फुलण्याची, वाऱ्यावर मन सुलण्याची, ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. छातीत फुले फुलण्याची, वाऱ्यावर मन झुलण्याची, ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. कशी पूर्वीची वेळ होती असं थोडक्यात वर्णन आहे त्याचं. डोळ्यात तुमचे पाणी, मौनात मिसळते कोणी. डोळ्यात तुमचे पाणी, मौनात मिसळते कोणी. वाळूत स्तब्ध राहताना, वाळूत स्तब्ध राहताना, लाटेने गैवरण्याची, ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. प्रेमाचा अनुभव बघा कसा आहे माझा. तू वळून हसलीस जेव्हा, नक्षत्र निठळले तेव्हा. तू वळून हसलीस जेव्हा, नक्षत्र निठळले तेव्हा. मन शहारून मिटण्याची, डोळ्यात चंद्र टिपण्याची, ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. ज्या चंद्र कवळशा खाली, कोणी साध घातली ओली. ज्या चंद्र कवळशा खाली, कोणी साध घातली ओली. मग चंद्र वळून जाताना, मग चंद्र वळून जाताना, किरणात जळून जाण्याची, ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. पाऊस परतला जेव्हा, नभ नदीत हलले तेव्हा. पाऊस परतला जेव्हा, नभ नदीत हलले तेव्हा. कोरड्या मनाने कोणी, कोरड्या मनाने कोणी, गावात परत येण्याची, ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. गावाच्या सीमेवरती, जगण्याच्या हक्कायेती. सगळे रिकामी घरं बघून मला सतत हे मनात येतं की सारखा त्यांचा पुकारा चाललेला आहे माणसांना बोलवण्याचा.
तर त्यांना त्या घरांकडे बघून सुचलेल्या ओळी आहेत. गावाच्या सीमेवरती जगण्याच्या हाकायती त्या कौलारू स्वप्नाना, त्या कौलारू स्वप्नाना आयुष्यदान देण्याची ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. आणि शेवटी सगळ्या कवींच्या वतीनं असं एक मनात येतं माझ्या की हे गाणे जे मालिले मी खूप मला आठवले, हे गाणे जे मालिले मी खूप मला आठवले. शब्दास हात देताना अनेक वर्ष कविता वाचते, पण ही जी जाणीव आहे ती फार त्रास देणारी जाणीव आहे. शब्दास हात देताना आतून रिते होण्याची ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. छातीत फुले फुलण्याची, वाऱ्यावर मन झुलण्याची ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे, ही वेळ निराळी